आज एका पॉवरफुल दिवसाचा व्हिडिओ बनतोय आणि हा पॉवरफुल दिवस आहे अमावस्या. अमावस्याला बऱ्याच जणांना खूप त्रास होत असतो. इतका त्रास होतो ना की तो का होतो, कशामुळे होतो आणि त्रास होण्याच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्या कशामुळे असतात. तर मंडळी, आपण जाणून घेणार आहोत अमावस्येला बरेच जणांना त्रास का होतो. मी अंजली नक्षत्र तुम्हा सगळ्यांसमोर खूप छान विषय घेऊन आलेली आहे. माझ्या 35 वर्षाच्या अनुभवामध्ये जे काही मी मिळवलेलं आहे आणि त्यांनी लाखो क्लायंट्स हॅप्पी आहेत, त्या सगळ्यांचे माझ्याकडे इतके उदाहरणं आहेत ना की तुम्हाला मी देऊ तितके कमी आहेत. पण मंडळी, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहावा लागेल. तत्पूर्वी मिस्टिकल एरिया या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि श्री स्वामी समर्थांकडे सदैव प्रार्थना आहे की माझ्या सर्व व्ह्यूअर्सला अगदी समाधानी आणि सुखात ठेव. तर मंडळी, अमावस्येचा दिवस हा नेहमी त्रासदायक का ठरतो? या दिवशी त्रास का होतो? एक गोष्ट समजून घ्या की अमावस्या म्हटलं की चंद्राचा खेळ. चंद्राचे जे लुनार असतात हे वेळोवेळी बदलत असतात. कारण चंद्र हा कलेकलेने वाढणारा आणि कलेकलेने कमी होणारा असा एक ग्रह आहे. आणि या ग्रहाचे जे काही परिणाम होत असतात ते नेमके आपल्या मनावर होत असतात. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याचा पूर्ण ताबा आपल्या मनावर, आपल्या विचारांवर आणि आपल्या शब्दांवर आहे. त्याच्यामुळे आपलं जे काही होत असतं अमावस्येच्या दिवशी, घालमेल होणं वगैरे, जे काही आपल्याला त्रास होत असतात ना, हे या दिवशी खास करून का होतात आणि खास करून अमावस्येला जास्त का होतात? तर अमावस्येच्या दिवशी चंद्र मुळात दिसत नाही आणि आपल्या शब्दांवर आहे. त्याच्यामुळे आपलं जे काही होत असतं अमावस्येच्या दिवशी, घालमेल होणं वगैरे, जे काही आपल्याला त्रास होत असतात ना, हे या दिवशी खास करून का होतात आणि खास करून अमावस्येला जास्त का होतात? तर अमावस्येच्या दिवशी चंद्र मुळात दिसत नाही, कुठेतरी शांत असतो. आणि जो हा दिवस आहे ना अमावस्येचा, हा दिवस पूर्णपणे नेगेटिव्हिटी रिलीज करण्यासाठी खूप मोठं काम करतो. या दिवसाची जी ऊर्जा असते ही पॉवरफुल ऊर्जा असते नेगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी, नेगेटिव्हिटी स्वतःमधून काढण्यासाठी, घरामधून नेगेटिव्हिटी काढण्यासाठी हा खूप छान पॉवरफुल दिवस मानला गेलेला आहे. आणि तुम्हाला त्रास होतो, बरेच जणांना यासाठी त्रास होतो की या दिवशी खूप ठिकाणी उतारे काढले जातात. उतारे काढून ते रस्त्यावर फेकले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मोठमोठ्या पूजाही होत असतात. म्हणजे तुम्ही विचार करा की सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या एनर्जीज अनेक लोकांच्या अशा क्रॅश होत असतात. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे ना की ज्या लोकांचं मन एकदम थोडं घाबरट आहे किंवा सतत ओव्हर थिंकिंग करतात किंवा थोडंसं काहीही शब्द असं बोललं गेलं की मनाला त्यांच्या लागतो, अशी जी लोकं असतात ना, यांना खूप लवकर या दिवशी त्रास होतो. याचं कारण आहे चंद्र या दिवशी दिसत नाही. आणि चंद्र ज्या दिवशी दिसत नाही तो दिवस जड वाटतो. कारण सगळीकडे शांतता असते, त्यामुळे मन पण कुठेतरी बेचैन असतं. ही शांतता आहे ना ती जीवाची घालमेल करते. म्हणजे मनाला ना असं दडपण यायला लागतं, हातपाय कापायला लागतात, डोकं जड व्हायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप चिडचिड होते, खूप एन्झायटी येते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला अमावस्येला त्रास होतो. आपल्या घरात सतत वाद होतात या दिवशी, अमावस्येच्या दिवशी. म्हणजे जे आपण कधीही करत नाही ते नेमकं आपण अमावस्येच्या दिवशी करतो. आणि अमावस्येच्या दिवशी कोणी काहीही बोललं तर असं वाटतं मला टोचून बोललंय. नात्यांमध्ये कडवटपणा येतो, घरामध्ये अशांती होते, मुलांना हडतूड होतं आणि अशा अनेक प्रकारांनी रागामध्ये खूप गोष्टी घडून जातात ज्या आपल्या नंतर कळतात, पण वेळ निघून गेलेली असते मंडळी. कारण एखादा व्यक्ती दुखावला गेला ना तर त्याच्या मनावर कितीही फुंकर घाला, पण तुम्ही जे बोललेले शब्द असतात ना ते कायम मनामध्ये घर करून राहतात. तर अमावस्याच्या दिवशी हे जे त्रास होत असतात ना, याला खूप सुंदर रेमेडीज आज मी देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की अमावस्येला आपले पितृ जे असतात त्यांना कायम आठवायचं. आपल्या पितृंना प्रार्थना करायची असते अमावस्येच्या दिवशी. आणि प्रार्थना करून त्यांना एक जो दिवा लावायचा असतो ना, तो दक्षिण दिशेला त्या वातीचं तोंड हवे. मातीचा दिवा घ्यायचा, एक वात लावायची, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे, बाजूला छोटासा पाण्याचा ग्लास ठेवायचा. आपल्या पितरांना प्रार्थना करायची, आपल्या भल्यासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या शांतीसाठी, तुमच्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. ज्या चुका झाल्यात त्याची क्षमा मागायची. आणि हे दर अमावस्येला करा. याने काय होईल की तुमच्या मनामध्ये ना जी अशांती निर्माण झालेली आहे ना, ते मन कुठेतरी शांत व्हायला लागेल हळूहळू. आणि अमावस्या आली आहे, अमावस्येला होतोय हा त्रास, हे तुम्हाला हळूहळू
समजणार पण नाही, अमावस्या येईल पण आणि निघून जाईल पण, तुम्हाला कळणारही नाही. दुसरी गोष्ट, या दिवशी आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता करायची, अडगळ काढून टाकायची. अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची पूर्ण साफसफाई करायची, जळमटं वगैरे सगळं काढायचं. कारण हा दिवसच मुळात त्यासाठी आहे की तुम्ही तुमच्यामधली, तुमच्या घरामधली, तुमच्या विचारांमधली, तुमच्या शब्दांमधली नेगेटिव्हिटी रिलीज करण्याचा हा खास दिवस आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं पूर्ण घर साफ करायचं असतं. दिवसभर घर साफ झाल्यानंतर संध्याकाळी मात्र घरामध्ये व्यवस्थित दिवाबत्ती धूप वगैरे करायचा, हनुमान चालीसा म्हणायचा किंवा लावायचा. आणि सेम डे आपल्याला जो त्रास होत असतो ना, तो बंद होण्यासाठी खास करून आपल्या घरामध्ये एका वेगवेगळ्या सोर्सनी जितक्या तुम्ही पूजा कराल ना, तितक्या खूप प्रभावी ठरतात, खूप प्रभावी ठरतात. म्हणजे या दिवशीच्या पूजा इतक्या प्रभावी असतात की तुम्ही जितकी पूजा कराल, जितक्या श्रद्धेने कराल ना, त्या तुमच्या डायरेक्ट मनापासून त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचे मार्ग मोकळे होतात. सगळ्यात महत्त्वाचं मंडळी एक लक्षात घ्या, जेव्हा आपलं मन दुःखी असतं ना, तेव्हा आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही. पण जेव्हा भगवंताचा विषय येतो, जेव्हा एखाद्या पूजा करण्याचा विषय येतो, उपासना करण्याचा विषय येतो ना, तेव्हा आपोआप उत्साह येतो, आपोआप त्या भगवंतावर आपला विश्वास असतो ना, त्या विश्वासाने आपण उठून प्रत्येक गोष्ट करायला लागतो. आणि हीच ती ज्ञानबाची मेघ आहे की आपलं मन प्रफुल्लित होतं. म्हणजे अमावस्या आहे म्हणून कुठेतरी जे आपलं मन एकदम असं मलूल झालेलं असतं ना, ते नंतर एकदम छान आणि फ्रेश वाटायला लागतं. कारण आपण आपल्या घरातलं सगळं क्लटर काढलेलं आहे, नेगेटिव्हिटी रिलीज केलेली आहे. त्याच्यामुळे संध्याकाळची पूजा अर्चा ही खूप छान पद्धतीने आपण करतो. आता ज्यांची प्रगतीच होत नाही आहे, प्रगतीच खुंटलेली आहे, अशा लोकांनी काय करायचं, अमावस्येचा जो दुसरा दिवस असतो, ठीक आहे, त्याला आम्ही न्यू मून म्हणतो. म्हणजे अमावस्येनंतर येणारी दुसरी रात्र, त्याला आम्ही ऑकल्टिस्ट न्यू मून म्हणतो. न्यू मून म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता. म्हणजे कुठल्याही इच्छा तुम्ही युनिवर्सकडे जाहीर करू शकता, युनिवर्सला तुम्ही प्रेयर करू शकता, युनिवर्सकडे तुम्ही बरंच काही मागू शकता. आणि तो हाच दिवस आहे न्यू मून. म्हणजे पहा, अमावस्येला तुम्ही तुमचं पूर्ण नेगेटिव्हिटी रिमूव्ह केलीत, रिलीज केलीत. सगळ्यात दुसरी गोष्ट तुम्ही काय केलीत, सेम दुसऱ्या दिवशी वेगळा दिवस निर्माण झाला आहे, म्हणजे उगवलेला आहे. आणि या दिवशी तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही न्यू मूनमध्ये मॅनिफेस्ट करू शकता, तुम्ही ध्यान करू शकता, तुम्ही मनामध्ये व्हिज्युअलाइज करू शकता, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवे ते व्हिज्युअलाइज करू शकता. पॉझिटिव्हिटीने व्हिज्युअलाइज करा, पॉझिटिव्हिटीने तुमच्या विश युनिवर्सकडे मागा, स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण करा, परमेश्वरावर विश्वास ठेवा की माझं हे सगळं स्वप्न पूर्णच होणार आहे आणि ते पॉझिटिव्हली होणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जे आपण करतो ते आपल्याला मनापासून करायचं असतं. त्यामुळे अमावस्येला तर मुळात घाबरायचं नाही. अमावस्येच्या दिवशी अनेक उतारे करण्यासारखे आहेत. तुम्हाला जो उतारा जमतो ना, तो तुम्ही करा. पण आज मी एक खास उतारा सांगणार आहे. एक काळी मेणबत्ती घ्यायची, ती मेणबत्ती आपल्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरवायची आणि त्या मेणबत्तीला बाहेर घराच्या जाळून टाकायचं. आणि त्या खाली उरलेलं जे मेण असतं ते नंतर कचऱ्यात टाकून द्यायचं. काहीही बोलायचं नाही, काही नाही. पण तुम्ही ज्याच्यावरून ही मेणबत्ती उतरवणार आहात ना, त्या व्यक्तीला मेणबत्ती उतरवून झाल्यानंतर हात, तोंड वगैरे पाय धुवायला सांगायचं. ही जी मेणबत्ती आहे ती तुम्हाला छानपैकी तुमची पूर्ण नेगेटिव्हिटी, शरीरातली नजर दोषाची, नजर लागल्याची, किंवा तुम्ही एखाद्या रस्त्यावरून जाताना नेगेटिव्हिटी कनेक्ट झाली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला छानपणे मदत करून तुमचं माइंड पूर्ण क्लिअर करते. आलं लक्षात? तर तुम्हाला हे अगदी आवर्जून करायचं आहे, न विसरता करायचं आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही कुठला उतारा करता, तुम्ही अमावस्येच्या दिवशी काय करता, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. व्हिडिओला सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही आहे त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं, म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पहा.